गुण आपण पाहतोय हा मायबाप क्रिकेट रसिक इथे आलेला आहे। चौ बाजूला आपण पाहतोय एकच लगबग आहे, एकच जल्लोष आहे, एकच उत्साह आहे तो सर्व क्रिकेट रसिकांमध्ये। टायगर ग्रुप वडवली या संघाचे जितके आपण आभार व्यक्त करावे तितके थोडे आहेत, कारण संपूर्ण भारतामध्ये हे एकापेक्षा एक मोठे खेळाडू आज या मैदानावरती आपण खेळताना याची देही याची डोळा पाहतोय। आणि इथे असलेले सर्व स्पॉन्सर, संघ मालक, फ्रँचायझी आणि टायगर ग्रुप या सर्वांना त्यांचं श्रेय जातंय, कारण याच दरम्यान सन्माननीय संदीपभाई दिवेकर गवळी समाज जग अध्यक्ष वेळास यांच्या माध्यमातून 500 रुपयांचा इथे देणगी आलेली आहे। मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार। चंदू सर, आपण पाहतोय हा सामना अर्थातच किरण पवार आणि त्याच वेळेस विश्वजीत ठाकूर, फरदीन काझी एका बाजूला मयूर वाघमारे आहेत आणि तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय एकापेक्षा एक मोठे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात। सलामीचे फलंदाज सुद्धा मैदानावरती अवतरलेले आहेत। काही क्षणातच इथे सामन्याला सुरुवात होत आहे। या मैदानाच्या बाहेर जे क्रिकेट रसिक चहाच्या निमित्तानं किंवा पाण्याच्या निमित्तानं बाहेर गेलेले आहेत त्या सर्वांना माझी विनंती आहे की आपण लवकरात लवकर मैदानामध्ये येऊन या सामन्याचा आनंद उठवायचा आहे। पंचांचा इशारा सुद्धा आलाय आणि पुन्हा एकदा आपण वळणार आहोत चंदू शेट्टे यांच्याकडे। धन्यवाद। धन्यवाद। आणखीन एक महामुकाबला, एका बाजूला दिगोडे, एका बाजूला महाड, एका बाजूला जर पाहिलं तर अब्रार अद्दादी आणि एका बाजूला आपण पाहू शकता आपण या क्रीडा स्पर्धेमध्ये फैजभाई आणि त्याचबरोबर जाईदभाई यांची टीम मेंदडीची, कारण हाही संघ बलवान आहे। दोन बलाढ्य संघांमधील बलाढ्य अशी लढत। पहिला बॉलवर आक्रमण आणि पहिलाच बॉल सीमा रेषा पार। द मॅन इन फॉर्म करण मोरे यांच्या बॅट मधून मात्र पहिलाच बॉल मोठा फटका येताना पाहायला मिळाला, परंतु विश्वजित आहेत। हो, पहिला बॉल जरूर या ठिकाणी मोठा फटका आला। दुसरा तिखट मारा करण्याचा प्रयत्न पंचांनी हात फैलावले त्या प्रयत्नात आणि एक धाव अतिरिक्तच्या स्वरूपात वाईटच्या स्वरूपात मिळेल। मॅच कट टू कट होणार आहे, कारण दोन्ही टीम जर पाहिला तर एका बाजूला महाडचा ग्रामीण संघ देखील असणार आहे, एका बाजूला दिगोडीचा ग्रामीण संघ आहे। आयकॉनची देखील रेलचेल दोन्ही टीममध्ये पाहायला मिळते। दोन्ही संघाचे संघ मालक देखील तेवढेच मजबूत आहेत, त्यामुळे ही मॅच पाहिला प्रेक्षकांनाही आनंद मिळेल। योगेश पेनकर विरुद्ध विश्वजित ठाकूर। खोलवर टप्प्याचा वेगवान चेंडू, पाहूया धावबाची संधी त्या ठिकाणी। मयूर चेंडूची फेकी करताय जरूर, परंतु तिकडे एक रन मिळेल। धावसंख्या 1 ने पुढे जाईल, ती म्हणजे 6 धावांवर आणि याच दरम्यान 8 धावांवर सन्माननीय नबील उके वरवटनावाले यांच्यातर्फे या षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। दयानंद तोंडलेकर साहेब यांच्याकडून देखील 750 रुपयाची देणगी या स्पर्धेसाठी आलेली आहे। टायगर ग्रुप वडवलीच्या वतीने आपलं देखील मनपूर्वक आभार। जाऊयात मॅचच्या दिशेने आपण, ज्या ठिकाणी 8 धावा तर धावफलकावर झालेले आहेत। पाहूया क्रिकेटचा हा अद्भुत खेळ आज रंगताना पाहायला मिळतोय, तो या वडवली गावामध्ये। आणि सारा सिद्रा 11 महाड आपल्याला अब्रार अदादी साहेबांची टीम आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आपण एका बाजूला फैजभाई आणि जाईदभाई यांची मेंदडीची टीम आपल्याला पाहायला मिळते। आरिश जारा 11। हो, वेग भन्नाट, टप्पा अचूक आणि आला कधी गेला कधी कळलं देखील नाही चेंडू। फलंदाजाला अगदी एका क्षणार्धात बरेचसे प्रश्न विचारता बॉल कीपरच्या हातात गेला देखील। ही खासियत आहे विश्वजित ठाकूरची, आणि म्हणूनच जर पाहिलं तर दिगोडीपासून सुरू झालेला प्रवास मुंबईपर्यंत गेला आणि मुंबईपासून दुबईला गेला, व्हाया इंग्लंडला सुद्धा गेला। असा हा खेळाडू रायगडचं नक्कीच भूषण देखील आहे। गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत, परंतु फलंदाज देखील रायगडमधला आहे। स्पर्धाही रायगडची आहे आणि प्रेक्षकही रायगडचेच आहेत। वेगवान चेंडू, त्याला मात्र समोरच्या दिशेने जबरदस्त फटका टोलावलाय सीमारेषेच्या पार, षटकार। सब कुछ रायगड, तर रायगडकरांचं काय म्हणणं या फटक्यावर?
त्या अगोदर इथे पारितोषिकांचा सडा पडतोय, पारितोषिकांचा खच पडतोय. माफी असावी कारण मध्ये मध्ये बोलावंच लागेल सर. सन्माननीय नबीलभाई उके यांच्यातर्फे पुन्हा एकदा या षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आले. पारितोषिकांची भरमार देखील आपल्याला पाहायला मिळते. चांगलं करतो त्याचं कौतुक होतं आणि क्रिकेट रसिक मात्र त्यांना प्रोत्साहन देखील देताना आपल्याला पाहायला मिळतात. जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी आपण पाहतोय भव्य दिव्य स्पर्धा फैजभाई नझीरी पुरस्कृत टायगर ग्रुप क्रिकेट स्पर्धा वडवली श्रीवर्धन. या वेळेला उसळता बॉल आणि या ठिकाणी जर पाहिलं तर पंच नो बॉल घोषित करतायत. नो बॉल घोषित केलाय. फ्री हिट असेल. थोडीशी नाराज तर जरूर झालेले आहेत. सभेत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी नो बॉल घोषित केला आणि एक मोठी धावसंख्या उभारली देखील गेलेली आहे. भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. श्री फैजभाई नझीरी पुरस्कृत टायगर ग्रुप क्रिकेट स्पर्धा वडवली श्रीवर्धन. त्याचबरोबर कैलासवासी एकनाथजी मांजरेकर व कैलासवासी सौ जयश्री रत्नाकर खीर यांच्या स्मरणार्थ टायगर ग्रुप क्रिकेट फेस्टिवल आपण पाहतोय. गुलामभाई पेशीमाम मैदान वडवली फाटा श्रीवर्धन रायगड जिल्ह्यातील ही स्पर्धा आपण पाहतोय. आणि दुसरं पर्व या स्पर्धेतील पहिल्या पर्वात देखील चांगलं आयोजन पाहायला मिळालं होतं आणि दुसऱ्या पर्वात देखील ही स्पर्धा पाहिला. आता हळूहळू मैदान चोहो बाजूने प्रेक्षकांनी फुललंय. वेग होता त्याला मात्र फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय आणि हाही चेंडू जर पाहिलं तर करण मोरे यांची कल्पकता पाहायला मिळाली. येतोय चौकार. धावफलकावर 20 धावा होत आहेत. पहिले षटक मार्गस्थ आहे. 4 ओव्हरची मॅच. करण मोरे मॅन इन फॉर्म आहेत, चांगल्या फॉर्मात आहेत आणि त्याचं प्रात्यक्षिक देखील दाखवत आहेत. परंतु विश्वजितचा वेग मिड ऑफला पाठवलं आणि चेंडू मात्र अडवला जातोय. मयूर वाघमारे यांच्याकडून धाव मात्र मिळणार नाही. शेवटच्या चेंडूवर पहिलं षटक संपतंय. धाव संख्या झाली आहे 20. टीम सारा सिद्रा महाड या संघाची आरिश 11 जारा दिगोडे मेंदडी या संघाच्या विरुद्ध. सर काय म्हणाल सुरुवातीविषयी? खूप सुंदर सुरुवात मी म्हणेन कारण याच धावसंख्येचा जो आलेख आहे असाच जर राहिला तर आपल्याला जवळजवळ 4 षटकाच्या समाप्तीनंतर 80 धावा अर्थात प्रोजेक्टेड स्कोअर आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु क्रिकेटमध्ये प्रोजेक्टेड असं काहीच नसतं. कोणत्याही क्षणी इथे पुन्हा एकदा पलटवार होऊ शकतो आणि कोणत्याही षटकामध्ये इथे धावा कमी होऊ शकतात. अर्थात रायगडचा हार्दिक पांड्या, मिस्टर JPL अशा अनेक नावांनी ज्यांना ओळखलं जातं त्या गोलंदाजावरती मात्र हल्लाबोल केलाय. हे फार महत्त्वाचं असतं. अर्थात मर्मावरती बोट ठेवलंय सर. स्वाभाविक आहे, क्रिकेट आहे. फलंदाजांकडे झुकत चाललंय. गोलंदाज आहे त्याच्या विरुद्ध धावा तर येणं स्वाभाविक आहे. परंतु पाहूया कमबॅक मयूर वाघमारे महाराष्ट्रातील विकेट टेकर गोलंदाजांपैकी एक आहे. पाहूया आता ती भूमिका त्यांना या ठिकाणी निभावावी लागणार आहे. एका बाजूला प्रथमेश आणि दुसऱ्या बाजूला करण मोरे ही जोडी तर आता जमली आहे. टीम महाडसाठी चांगली कामगिरी सुरुवातीला झाली आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते. हळूहळू प्रेक्षकांनी मैदान फुलू लागलं. श्रीवर्धन प्रसिद्ध आहे. सुपारीसाठी श्रीवर्धन प्रसिद्ध आहे. काजूसाठी श्रीवर्धन प्रसिद्ध आहे. समुद्र किनाऱ्यांसाठी श्रीवर्धन प्रसिद्ध झाले. क्रिकेटसाठी देखील, कारण श्रीवर्धनमधील प्रत्येक नागरिक दिवसातून एकदा तरी क्रिकेटचा विषय काढतो. हो यावेळेला मयूर वाघमारे यांचा चेंडू अपील केलं जात आहे. परंतु या अपिलाचा प्रभाव पंचांवर पडत नाहीये आणि पंच कळवत आहेत लेग बायच्या स्वरूपातील एक धाव तिकडे मिळेल. धाव संख्या 21 वर जाताना पाहायला मिळेल. जेव्हा दसऱ्याच्या आसपास टेनिस बॉल क्रिकेटच्या हंगामाला सुरुवात होते ना, त्याच वेळेला पासून मात्र ह्या मोठमोठ्या स्पर्धांसाठी श्रीवर्धनच्या आयकॉन शोधण्यासाठी म्हणजे तज्ज्ञ मंडळी, संघ मालक यांची सुरुवात होते. यावर्षी आपल्या टीममध्ये कोणते आयकॉन पाहिजेत, यावर्षी आपली टीम कशी बनवायची आहे, याची सुरुवात दसऱ्यापासूनच सुरुवात होते. आणि जसजशा स्पर्धा येतात त्यावेळेला मात्र गावागावात, पाड्यापाड्यांवर, वाड्या वस्त्यांवर चर्चा याची सुरू होते. अमुक एक स्पर्धेमध्ये अमुक एक संघ मालकाने अमुक एक खेळाडू आणलाय, तो ताकदवर आहे का, यावर्षीचा त्याचा फॉर्म कसा आहे, आणि ह्या सर्व चर्चा मात्र गावागावात श्रीवर्धनच्या रंगताना पाहायला मिळतात. ही खासियत आहे या परिसरातील क्रिकेटची. यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न मयूर वाघमारे
गोलंदाज म्हणून नक्कीच स्वतःला सिद्ध केलं आहे. परंतु नुकतंच गेल्या आठवड्यात राजगुरुनगर प्रीमियर लीग जी खेड तालुक्यामध्ये पुण्याला स्पर्धा झाली होती त्या ठिकाणी देखील ॲज अ आयकॉन जाऊन मात्र जबरदस्त कामगिरी त्यांनी केली होती. तर मयूर या ठिकाणी आपल्याला गोलंदाजीसाठी पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक जर पाहिलं तर दुसरा आहे आणि दुसऱ्या षटकात मयूर यांनी आतापर्यंत दोन्ही चेंडू चांगल्या रीतीने टाकलेत. आता या मैदानामध्ये मोठा फटका षटकार चौकार नाही आला तर तो चेंडू चांगलाच म्हणायचा आणि जर एखाद्या गोलंदाजाने 10-12 रनची ओव्हर टाकली तर ती देखील चांगलीच म्हणावी लागेल कारण एवढ्या धावा इकडे होताना पाहायला मिळतात. हो हो मयूर वाघमारे आणखीन एक चेंडू त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतोय. फलंदाजांना रोखण्याचा प्रयत्न थोडेसे नाराज आहेत कारण लेगबायच्या स्वरूपातील धाव कवली जाते. अपेक्षित होतं की धाव न येणं परंतु धाव आली आहे. स्ट्राईक रोटेट झाली आहे. आता त्याचा फायदा होईल की तोटा होईल ते पाहावं लागेल. परंतु मयूर वाघमारेने आपल्या गोलंदाजीचीच या ठिकाणी झलक दाखवली आहे आणि त्याचं कौतुक या ठिकाणी करावं लागेल. कमबॅक काय म्हणतात ना ते मयूर यांनी दाखवलं आहे. संदीपजी दिवेकर गवडी समाज अध्यक्ष वेळास यांच्याकडून 500 रुपयाची देणगी आणि त्याचबरोबर अनंतराव कीर यांच्याकडून देखील 1 रुपयाची देणगी या ठिकाणी आलेली आहे. त्यांचे आभार. जाऊयात मॅचच्या दिशेने. आपण पाहत आहोत टायगर ग्रुपची एक भव्य दिव्य स्पर्धा वडवली फाटा श्रीवर्धन. खोलवर टप्प्याचा बॉल आणि हा गोलंदाज जोड्या फोडण्यामध्ये नक्कीच यशस्वी राहतो आणि विकेट टेकर म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात मयूर वाघमारेचं नाव का घेतलं असतं आज पुन्हा एकदा सिद्ध करतोय. धन्यवाद. हॅलो. आमच्या मुख्य व्यासपीठावरती अतिथी कक्षामध्ये मान्यवरांचं आगमन झालं आहे. त्यामध्ये सत्कार सोहळे या ठिकाणी चालू होत आहेत. म्हणजे जे मान्यवर उपस्थित राहिलेत त्यांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे. सुरुवातीला या ठिकाणी आम्ही सन्मान करणार आहोत मान्य श्री पांड्यामामा खेऊर साहेब भंडारी समाजाचे ते अध्यक्ष आहेत. यांचा सन्मान होईल आणि यांचा सन्मान करतील सन्माननीय विनय शिरवडकर आणि कृष्णा वाघे यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण पांड्यामामा खेरूर साहेबांचा सन्मान करायचा आहे. वाह मयूर वाघमारेचा आणखीन एक अप्रतिम चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. ऑफस्टम्पच्या बाहेर अगदी वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न. मैदानाच्या आतमध्ये रायगडचा आणखीन एक भूषण फायटर जेट फ्रॉम महाड योगेश पेनकर मैदानाच्या आतमध्ये जरूर जात आहेत. परंतु मयूर वाघमारे काय गोलंदाजी केली आहे आतापर्यंत. धावसंख्येला लगाम घातला. ग्राफ जो वर चालला होता त्याला खाली आणलं आणि पनवेलच्या देवत गावाचं नाव या देखील खेळाडूने का संपूर्ण महाराष्ट्रभर नेलंय आपल्या गोलंदाजीच्या जोरावर या ठिकाणी दाखवताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 23 आहे. षटक क्रमांक जर पाहिलं तर दुसरा मार्गस्थ आहे आरिश 11 जारा दिगोडेसाठी मेंदडीसाठी. यावेळेला फटका समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय. क्षेत्ररक्षक एफर्ट जरूर त्या ठिकाणी होते कमी पडले आणि हा बॉल सीमारेषच्या पलीकडे षटकार. यानंतर थँक्यू डीजे. 29 यानंतर आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्मान होतोय माननीय श्री बबनरावजी सुर्वे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होतोय आणि हा सन्मान करतील टिनू कीर यांना विनंती आहे सन्मान्य श्री बबनराव सुर्वे साहेबांचा आपण सन्मान करायचा आहे. टिनू कीर यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे मान्य श्री बबनरावजी सुर्वे साहेबांचा. नवीन गोलंदाज येताना पाहायला मिळतोय करण अंबाला. कदाचित या परिसरामध्ये पहिल्यांदाच येताना पाहायला मिळत आहेत. करण अंबाला हरियाणा राज्यातील खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. करण अंबाला. यानंतर मुख्य व्यासपीठावरती सन्मान होतोय मान्य श्री रवींद्र मांजरेकर साहेब माजी सरपंच तथा भंडारी समाजाचे माजी अध्यक्ष यांचा सन्मान करतील आमच्या या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मान्य श्री सचिनजी कीर साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांच्या पवित्र हातांनी आपण सन्मानित करतो आहोत. मायेची उबदार शाल
आपण पांघरतो आहोत. असंच तुमचं प्रेम सातत्याने आमच्या या क्रिकेट स्पर्धेवरती आणि आमच्या या टायगर ग्रुपवरती राहू देत. यानंतर सन्मान होतोय. सन्मान्य श्री साजिद करजीकर साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतोय. मी विनंती करतोय सन्माननीय उल्हास कीर यांना आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करायचं आहे. साजिद करंजीकर साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतोय. मुख्य व्यासपीठावरती आमचे अतिथीगण मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. आमच्या मान्यवरांची मांदी आळी आमच्या अतिथी कक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि हे क्रिकेटवरती प्रेम करतात, हे टायगर ग्रुपवरती प्रेम करतायत, त्यामुळे मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. यानंतर सन्मान होईल इम्तियाज भाई मनियार साहेबांचा. आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करतोय. मी सूरज मांजरेकर साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करूया. इम्तियाज भाई यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. यानंतर आपण सन्मान करतो आहोत मान्य श्री मिलिंद पुठ्ठेवाड साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. मी विनंती करेन आमच्या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सचिन कीर साहेबांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करूया सन्मान्य श्री मिलिंद पुठ्ठेवाड साहेबांना. विशेष सत्कार या ठिकाणी होतोय कारण त्याने आपला बहुमूल्य वेळ आमच्या या स्पर्धेसाठी खर्च केलाय. ते क्रिकेटवरती तर प्रेम करतातच, मात्र आमच्या टायगर ग्रुपवरती सातत्याने त्यांचे कृपा आशीर्वाद असतात, त्यामुळे आम्ही त्यांचा विशेष या ठिकाणी सन्मान करतो आहोत. आमच्या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सचिनजी कीर साहेबांच्या शुभ हस्ते त्यांच्या पवित्र हातांनी आपण त्यांचा सन्मान करतो आहोत. एक बॉल बाकी आहे, 42 धावा. यानंतर सन्मान होईल सन्मान्य श्री शिकारे सर टेस्टी केकचे मालक प्रोप्रायटर यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. शिकारे सरांचा यथोचित सन्मान होतोय. तुम्ही बघताय आमच्या मुख्य व्यासपीठावरती मान्यवरांची अक्षरशः रीग आहे आणि हा सन्मान आहे. मित्रांनो, सन्मान ही अशी गोष्ट आहे जी मागून मिळत नाही, जी विकतही घेता येत नाही, मात्र ज्यांचं कर्तृत्व मोठं आहे, ज्यांचं कार्य मोठं आहे, त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. 3 ओव्हर 43. निजामपूर येथील सन्माननीय सिकंदरभाई यांच्यातर्फे योगेश पेनकर यांच्यासाठी प्रत्येक षटकारास 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. त्याचप्रमाणे वरवटनावाले सन्माननीय नबीलभाई उकई यांच्यातर्फे 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. या अगोदर जो षटकार मारला होता करण मोरे यांच्यासाठी. त्याचप्रमाणे सन्माननीय दिलीप शंकर पिळणकर यांच्या माध्यमातून 200 रुपयाची देणगी आलेली आहे टायगर ग्रुपसाठी. धन्यवाद. यानंतर अमनभाई अद्दादी साहेबांचा या ठिकाणी सन्मान होईल. कृपया अमनभाई अद्दादी यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. अब्रार हद्दादी यांना विनंती आहे कृपया आमच्या अतिथी कक्षामध्ये आपण या. अब्रार हद्दादी साहेब आमच्या अतिथी कक्षामध्ये आपण या. टायगर ग्रुपच्या वतीने आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यानंतर सन्मान होईल परवेज भाई साटविलकर यांचा देखील या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. परवेज भाई साटविलकर.
अब्दादी साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतोय. सचिनजी कीर संस्थापक अध्यक्ष, खूप मोठं योगदान त्यांनी या स्पर्धेला दिलंय. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आपण या ठिकाणी संपन्न करतो आहोत. यानंतर परवेज साटवेलकर साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. 49 सूरजजी मांजरेकर यांच्या पवित्र हाताने आपण त्यांचा सन्मान करतो आहोत. मान्यवरांची अक्षरशः रीग लागली आहे, मांदी आळी आहे आमच्या मुख्य व्यासपीठावरती आणि आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करतो आहोत कारण त्यांनी आपल्या जीवनातला बहुमूल्य वेळ आमच्या या स्पर्धेसाठी खर्च केला आहे. तुमच्यामुळेच या स्पर्धेला खऱ्या अर्थाने 4 चांद लागले आहेत. आप आये बहार आई. पंचावन्न 55. या षटकारासाठी सुद्धा सन्माननीय नबीलभाई उकाई वरवट नावाले यांच्यातर्फे 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सन्माननीय नितीन एकनाथ यांच्या माध्यमातून 500 रुपयाची देणगी आलेली आहे. धन्यवाद. यानंतर आपण सन्मान करतो आहोत सन्माननीय सलमान दाते जसवली यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. कृपया आमच्या मुख्य व्यासपीठावरती. पुष्पगुच्छ, मायेची शाल, आमच्या प्रेमाचं प्रतीक, आमची आठवण, आपण त्यांच्या पाठीवरती मायेची शाल पांघरतो. यानंतर विशेष सत्कार या ठिकाणी होतोय सन्माननीय श्री अफजल मेहमन साहेबांचा. कृपया त्यांना देखील विनंती आहे आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण या. काही महनीय व्यक्तींचे आपण या ठिकाणी विशेष सन्मान करतो आहोत. अफजल मेहमन यांचा या ठिकाणी सन्मान होतो. मी गोविंद गुणाजी यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करूया. मुख्य व्यासपीठावरती तुम्ही बघताय सन्मानाचा कार्यक्रम चालू आहे. मैदानावरती मॅच चालू आहे कारण यानंतर आपल्याला खूप वेळ कमी मिळणार आहे. बरेच सामने आहेत आणि त्यानंतर सिने अभिनेत्री येणार आहे. या विभागातील आमचे लाडके खासदार साहेब येणार आहेत, आमदार साहेब येणार आहेत आणि त्यामुळे आपल्याला वेळ त्यानंतर खूप कमी मिळणार आहे कारण इतकी मोठी लिस्ट आहे आमच्या मान्यवरांची. तर पहिला डाव संपलाय आणि धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे 62-63 धावांचं आव्हान आहे. परंतु या दरम्यान सन्माननीय अरुण पिळणकर यांच्यातर्फे 251 रुपयाची देणगी आलेली आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय निहारिका अमेंद्र मांजरेकर यांच्यातर्फे सुद्धा 251 रुपयाची देणगी आलेली आहे. धन्यवाद. आपण सामन्याकडे वळणार आहोत. अनेक मान्यवर यानंतर आपण सन्मानित करतो आहोत सन्माननीय श्री नंदुशेठ पाटील साहेबांना. कृपया त्यांना विनंती आहे आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण या. नंदुशेठ पाटील साहेब आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. आपल्याला सन्मानित केलं जात आहे. टायगर ग्रुप आयोजित
भव्य ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा आजचा हा अंतिम दिवस, सांगता सोहळा. आणि या अंतिम टप्प्यामध्ये मैदानावरती मॅचेस आहेत. त्यानंतर आम्ही मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करतोय आमच्या प्रमुख पाहुण्यांना. सुरेशजी शिरवटकर साहेबांना विनंती, आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. त्रेसष्ट धावांची गरज, 4 षटकांचा हा सामना आहे. यश पाटील यांचा या ठिकाणी सन्मान करतायत. सुरेश शिरवटकर यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करतो आहोत. पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह आणि मायेची शाल असं स्वरूप आहे सन्मानाचं. तुम्ही बघतात मित्रांनो, टायगर ग्रुप वडवली श्रीवर्धन जिल्ह्यातील एक नामांकित ही क्रिकेट स्पर्धा. श्री 63 धावांची गरज, निर्धारित 4 षटकांचा हा सामना. उत्तरार्धाच्या हॅलो हॅलो या सत्रामध्ये आपण पुन्हा एकदा वळणार आहोत मैदानाकडे. आपण पाहतोय मैदानामध्ये मागच्या सामन्याचा सामनावीर किरण पवार आणि त्याचा साथीदार फरदीन काझी आणि किरण पवार हे या वर्षामधील सर्वात भन्नाट फॉर्मात असलेली फलंदाजाची जोडी आपण मैदानावरती पाहतोय. राष्ट्रवादी चषक जो प्रथम क्रमांक 10 लाख रुपये होतं, तिथे एक वॅगनार मॅन ऑफ दी सिरीज आपल्या नावावरती करणारा फरदीन काझी, लागोपाठ 3 वेळा 3 मोठ्या स्पर्धांमध्ये मॅन ऑफ दी सिरीजची एक बाईक आणि 2 4 व्हीलर आपल्या नावावरती करणारा फरदीन काझी आणि रायगड प्रीमियर लीगचा मालिकावीर अर्थात मॅन ऑफ दी सिरीज आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला किरण पवार, मागच्या सामन्यामध्ये 64 धावांची खेळी ज्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली, उत्तुंग असे 7 षटकार पाहायला मिळाले, तो किरण पवार. तर सामना सुरू होतोय. याच दरम्यान सन्माननीय आराध्या अमीप शिलकर यांच्या माध्यमातून 200 रुपयाची देणगी आलेली आहे. मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार. चलिए दोस्तों, हम चलते हैं मैदान पर जहां पे पहला ओवर लेके आए हैं गेंदबाज राजेश सोरटे, पुणे से बिलोंग करते हैं और बहुत ही बढ़िया गेंदबाजी करने के लिए एक अच्छे ऑलराउंडर के हैसियत से जाने जाते हैं. जी हाँ, पहली गेंद 2 टांगों के बीच में थी, परफेक्ट यॉर्कर, और किरण पवार ने अपने रिस्ट को रोल किया था, फ्लिक किया था, शॉर्ट स्क्वायर की दिशा में उस गेंद को डीले हाथों के साथ ढकेला और 1 रन मुकम्मल करते हुए अपना खाता खोला और अपने टीम का भी खाता खोला है. अपने साथी बल्लेबाज फरदीन काजी को यहाँ पे खेलने का मौका दिया है. फरदीन काजी का मतलब होता है, अगर मैं लफ्ज़ों का मतलब बताना चाहूँगा तो अर्थात ज़्यादातर हम देख सकते हैं काजी मतलब शादी लगाने वाला, मगर दोस्तों एक्चुअली उसका मतलब होता है न्यायमूर्ति, न्याय करने वाला काजी. क्या इस मैच में फरदीन इस मैच को न्याय देगा, न्याय करेगा? जी हाँ, फिर से एक बार देखिए, जोरदार प्रहार तो किया था, मगर इस मरतबा गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया था. गेंद डीप स्क्वायर लेग की दिशा में ट्रैवल कर रही थी, वहां पे फील्डर तैनात थे और इसी वजह से फरदीन को 1 ही रन पर संतोष करना पड़ेगा. इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 2 रन. जीतने के लिए 63 रन बनाने हैं. 4 ओवर का यह मुकाबला है. 15.50 के राइट आर्म ओवर द विकेट.
जी हाँ, इस मरतबा तकदीर का साथ यहाँ पे मिलता हुआ ऊपर वाले का शुक्रिया अदा किया होगा। दिल ही दिल में बाल बाल बच गए। हालांकि कवर के ऊपर से उड़ाने की कोशिश थी, मगर गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया था और राहुल सावंत के सामने गिरी वो गेंद। अगर ये कैच होता तो क्या होता, मगर किंतु परंतु को बिल्कुल मतलब नहीं होता। जी हाँ, इस मरतबा लेग स्टंप के बाहर भटके अंपायर जी ने दिए फटके। अंपायर जी ने अपने बाहों को खोला है और इशारा कर दिया वाइड का। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे जुड़ेगा और इस अतिरिक्त रन के साथ रनों की संख्या में इजाफा। 4 रन बोर्ड पर लग चुके हैं। बहुत ही बढ़िया ओवर यहाँ पे घट रहा था, मगर अचानक उनके हाथों से शायद गेंद फिसल गई। जी हाँ, इसमें तब आउटसाइड दिया ऑफ स्टंप, बाउंसर करने की कोशिश की। गेंद टप्पा खाने के बाद कंधे की ऊंचाई तक भी उठी और उसी के साथ बहुत ही ज्यादा बाहर की तरफ निकल गई। अंपायर जी ने फिर से एक बार यहाँ पे अपने बाहों को खोला है। एक अतिरिक्त रन यहाँ पे मिलेगा। रनों की संख्या हो चुकी है 5 रन। जीतने के लिए कुल मिला के 63 रनों की जरूरत। 4 ओवर का ये मुकाबला है। सलामी बल्लेबाज हम देख सकते हैं फरदीन काजी स्ट्राइक एंड पर, जबकि नॉन स्ट्राइक के एंड पर किरण पवार। किरण पवार के लास्ट मैच के 64 रन, तूफानी पारी हमने देखी थी, हंगामा मचाया था, हलचल मची थी। जी हाँ, इसमें दबा फिर से एक बार फ्लिक किया है और फ्लिक में जबरदस्त ताकत यहां पे जनरेट की है फरदीन काजी के बल्ले से आता हुआ यह पहला छक्का। क्या छलांग लगाकर जहां पहुंची है 11 पर। इस मरतबा फिर से एक बार बाउंसर करने की कोशिश थी, आउटसाइड दिया ऑफ स्टंप। गेंद टप्पा खाने के बाद नजरों के सामने से निकल गई। हालांकि उस गेंद को स्क्वायर कट करने की कोशिश कर रहे थे। याच दरम्यान सन्माननीय खालिद भाई हरगे यांचं इथे आगमन झालेलं आहे। मंडळाच्या वतीनं त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत। पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। 11 रन बोर्ड पर लग चुके हैं, बिना कोई विकेट, बिना कोई नुकसान। हालांकि बल्लेबाजी करने वाली टीम अरिश 11 ज़ारा दिघोड़े थोड़ी सी पिछड़ती हुई दिखाई दे रही है, क्योंकि अगर जीत मुकम्मल करनी है, जीत का परचम लहराना है और जीत का ताज अगर आपके सर सजाना है, तो हर ओवर में आपको 15.50 के औसत से रन बनाने होंगे। सन्माननीय मेघन मांजरेकर यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत। इस बीच नए गेंदबाज आए हैं अंकित चौधरी। अंकित चौधरी अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं। अब यहाँ पे 30 गज का दायरा हट चुका है। 30 गज का दायरा हटने के बाद देखिए ऑर्थोडॉक्स पारंपरिक रूप से यहाँ पे फील्ड सजाई गई है। राइट आर्म ओवर द विकेट। जी हाँ, तेज तर्रार गेंद जरूर थी, मगर ऑफ स्टंप के बहुत ही ज्यादा बाहर, पिच के भी बाहर, और अंपायर जी ने नो बॉल करार दिया है। नो बॉल के रूप में फिर से एक बार यहाँ पे एक अतिरिक्त रन मिलेगा और सोने पे सुहागा, आम तो आम और गुठलियों के भी दाम। फ्री हिट भी रहेगा और सामने कौन है? किरण पवार। जी हाँ, बहुत ही अच्छी गेंद, लाजवाब गेंद थी। फिर से एक बार दो टांगों के बीच में यॉर्क करने का प्रयास था, काफी हद तक सफल भी रहे। गेंद हालांकि पैड से भी टकराई थी, मगर शॉर्ट पॉइंट की दिशा में जब तक फील्ड होती तब तक दोनों भी बल्लेबाजों को एक रन लेने का यहाँ पे मौका था। इस एक रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 13 रन। मोहम्मद सिराज का यह जर्सी नंबर, हालांकि अब 73 नंबर की जर्सी परिधान करते हैं। 13 का आंकड़ा हमेशा राजनीति में और क्रिकेट की दुनिया में बहुत ही अशुभ माना गया, मगर क्यों माना गया इसका कोई जवाब नहीं है किसी के पास। इस मर्तबा देखिए बहुत ही खूबसूरती के साथ स्क्वायर कट किया था, मगर डीप में फील्डर तैनात थे और इसी वजह से फरदीन को फिर से एक बार एक ही रन पर संतोष करना पड़ेगा। खिलाड़ी है, नए नवेले खिलाड़ी है, मात्र 22 साल का यह खिलाड़ी, मगर क्या कमाल की बल्लेबाजी करते हुए अपनी पहचान बनाई है।
जिस तरह से शुभमन गिल ने 23 साल में जो एक वर्ल्ड रिकॉर्ड किया है, 200 रन बनाए थे। इस मर्तबा हवा में लॉफ्टेड कवर ड्राइव जरूर था, मगर डीप में फिर से एक बार फील्डर तैनात थे। एक रन के अलावा फिर से एक बार बल्लेबाजों को कुछ भी नहीं मिलेगा। बहुत ही बढ़िया गेंदबाजी, हालांकि खराब गेंद के साथ शुरुआत की थी अंकित ने, मगर उसके बाद अपने आप को संभाला, अपने आप को समझाया कि अभी नहीं तो कभी नहीं, इन अच्छे बल्लेबाजों के सामने अगर मैं गेंदबाजी करूंगा तभी यहाँ पे जीत मुकम्मल हो सकती है और मेरे नाम के चर्चे हो सकते हैं। 12 नंबर की जर्सी परिधान किए हुए अंकित, जी हाँ, इस मरतबा फिर से एक बार परफेक्ट यॉर्कर था, मगर उसे खोद कर खेला था। हेलीकॉप्टर बनाने की कोशिश थी, मगर इस मरतबा थोड़ा सा फंबल हुए। काउ कॉर्नर के दिशा में राजेश सोरटे और उनके साथी खिलाड़ी पिट्टू, और उसका पूरा फायदा उठाया दोनों भी बल्लेबाजों ने। देखते देखते जहां पे एक रन मिलने की संभावना थी, वहां पे दूसरा रन तब्दील कर लिया है, और इन 2 रनों के साथ रनों की संख्या हो चुकी है 17 रन। 17, हालांकि अक्सर कहा जाता है कि 17 का खतरा, मगर ABD का जर्सी नंबर, जी हाँ, इसमें तब बहुत ही बढ़िया स्ट्रोक बैकफुट पर पंच किया था, और गेंद देखिए गोली की रफ्तार से डीप कवर की दिशा में, बहुत ही बढ़िया फील्डिंग। तालियों की गड़गड़ाहट जरूर सुनाई दे रही है, मगर इस बीच फिर से एक बार फरदीन ने 2 रन यहां पे मुकम्मल कर लिए हैं। फरदीन इस 2 रन के साथ पहुंचे 12 पर, जबकि किरण पवार 4 रन बनाकर खेल रहे हैं। कुल मिला के रनों की संख्या 19 का आंकड़ा मैंने जैसे कहा कि वीरेंद्र सहवाग की याद ताजा करता है मुझे, क्योंकि IPL में 119 का हाईएस्ट है। ओहो, शानदार, लाजवाब, जबरदस्त, ऑस्टनिशिंग, आश्चर्यकारक का ये यॉर्कर था, अंगूठे तोड़ने वाला ये यॉर्कर, मगर बल्लेबाज भी चौकन्ने थे, चुस्त थे, फुर्तीले। उनकी बैकलिप देखिए, एन वक्त पर नीचे लेके आए, और इसी वजह से बाल बच गए। देखते देखते यहाँ पे दूसरे ओवर की भी समाप्ति हो चुकी है। अंकित ने इस ओवर में काफी प्रभावित किया है, कसावट भरी गेंदबाजी की है, अनुशासित गेंदबाजी की है, और इसी वजह से मात्र 8 रन इस ओवर में उन्होंने खर्च किए हैं। उनके हाथ हालांकि कोई सफलता नहीं लगी, मगर इस विकेट के ऊपर बल्लेबाजों को रोकना, यही अपने आप बहुत बड़ी कामयाबी। पहले ओवर में 11 रन, दूसरे ओवर में 8 रन, कुल मिला के 2 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 19 रन। अब बचे हुए 12 गेंदों में 44 रनों की जरूरत। राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित कार्यकर्ते मेंदडी सन्माननीय रमेशभाई डोलकर यांच्यातर्फे 500 रुपयांची देणगी आलेली आहे। प्रथमेशजी पेडणेकर यांच्यातर्फे भव्य दिव्य देणगी आलेली आहे, तब्बल 10,000 रुपयांची देणगी आलेली आहे। धन्यवाद। हॅलो, टायगर ग्रुपच्या सगळ्या सदस्यांना विनंती आहे, कृपया आतापर्यंत 3 दिवस स्पर्धा खूप एका वेगळ्या उंचीवरती गेली आहे, सगळे सामने व्यवस्थित पार पडलेत, त्यामुळे येणारे अजून जे 2-3 सामने आहेत ते निर्विघ्नपणे आणि व्यवस्थित पार पाडावे यासाठी मंडळाच्या सर्व सदस्यांना विनंती आहे, कृपया आपण सगळ्यांनी सीमारेषेच्या दिशेने जायचं आहे। आमच्या टायगर ग्रुपचे जे सदस्य आहेत, यावेळेला एक सुंदर फटका, तितकाच चांगला झेल टिपण्याचा प्रयत्न केला, डीपमध्ये स्क्वेअर लेगला चांगली फेकी आली आहे। कृपया टायगर ग्रुपच्या सर्व सदस्यांना पुन्हा एकदा विनंती आहे, आपण सीमा रेषेच्या दिशेने जायचं आहे, जेणेकरून एखादा निर्णय देणं पंचांना आणि आयोजन कमिटीला सोपं जाईल। टायगर ग्रुपचे सगळे सदस्य या उरलेल्या 2-3 सामन्यांसाठी कृपया आपण लगेचच आपण जायचं आहे सीमा रेषेच्या दिशेने। धन्यवाद। प्रथमेश मात्रे आए हैं अपना निजी पहला और टीम की तरफ से निर्णायक ओवर लेके। बाएं हाथ से राउंड विकेट, इस मरतबा गेंद हवा में लहराती हुई डीप कवर की दिशा में एक आसान सा कैच, और फरदीन काजी मैदान से बाहर। यह पहला झटका लगता हुआ फरदीन के रूप में। गोलंदाज पिट्टू यांच्यासाठी इथे 200 रुपयाचं रोख पारितोषिक आलेलं आहे।
वरवटने वाले नबील उकई यांच्या माध्यमातून धन्यवाद. मैच यहां पे फंसा हुआ दिखाई दे रहा है. फरदीन काजी आउट होने के बाद हम देख सकते हैं नए बल्लेबाज विश्वजीत ठाकुर उर्फ मोटिया, हालांकि बहुत ही बढ़िया बल्लेबाजी कर सकते हैं. नॉन स्ट्राइक के एंड पर भी तूफानी बल्लेबाजी करने के लिए जाने जाते हैं किरण पवार. अब यहाँ पे जीत और हार के बीच में जो फासला है वो फासला यहाँ से बढ़ता हुआ दिखाई दे रहा है. इस ओवर में अगर 20-22 रन आते हैं तो ही यहाँ पे ये मैच जीता जा सकता है. जी हाँ, इस मरतबा प्रभावित किया था और अंपायर जी का इशारा यहाँ पे. बाउंसर करने की कोशिश की, गेंद टिप्पा खाने के बाद उछलकर बल्लेबाज के सर के ऊपर से निकल गई और इसी वजह से अंपायर जी ने अपने हाथों को जमीन से समांतर फैलाया है और इशारा कर दिया है. अब देखिए, इस निर्णय से बिल्कुल सहमत नहीं है, मगर इस तरह का नज़ारा अक्सर देखने को मिलता है. मैं अक्सर कहता हूं कि अंपायर और खिलाड़ियों के बीच में सास और बहू का नाता होता है. जैसे सास और बहू का कभी भी नहीं पड़ता, उस तरह से खिलाड़ी और अंपायर जी का भी कभी भी नहीं पड़ता. यहाँ पे अंपायर जी ने वाइड करार दिया है. वाइड के रूप में एक अतिरिक्त रन, 21 रन बोर्ड पर लग चुके हैं. आशीष पाटील आरावी यांच्यातर्फे 2000 रुपये देणगी आलेली आहे. मेघन मांजरेकर यांच्यातर्फे 3000 रुपयाची देणगी, धन्यवाद. चलिए दोस्तों, इस एक रन के साथ 21 रन, तमाम क्रिकेट के दीवाने बहुत ही उत्सुक. जी हाँ, इस मरतबा आउटसाइड दी ऑफ स्टंप गेंद, फिर से एक बार यहाँ पे अंपायर जी ने अपने हाथ को आड़ा किया है, नो बॉल करार दिया है. नो बॉल के रूप में एक अतिरिक्त रन और उसी के साथ फ्री हिट यहाँ पे मिलेगा. 22 रन बोर्ड पर लग चुके हैं. 22 रन ऑन स्कोर कार्ड, एक विकेट के नुकसान पर. जी हाँ, इस मरतबा क्रॉस द लाइन खेला है, उसे पुल करने की कोशिश की, मगर कारपेट के सहारे वहां पे थोड़ा सा फंबल हुए. मिस फील्डिंग का फायदा उठाया. जब तक यहाँ पे थ्रो करते तब तक दोनों भी बल्लेबाजों ने दौड़कर 2 रन मुकम्मल कर लिए हैं और इन 2 रनों के साथ रनों की संख्या को पहुंचा दिया है 24 पर, एक विकेट के नुकसान पर. फरदीन आउट होने के बाद पूरी तरीके से जिम्मेदारी यहाँ पे इन दोनों भी बल्लेबाजों ने अपने कंधों पर ओढ़ ली है. हॅलो, आमच्या या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सचिनभाई कीर साहेबांचे मित्र लक्ष्मणजी मेंदाडकर या ठिकाणी उपस्थित आहेत. ग्रामपंचायतीचे ते सदस्य आहेत. त्यांना विनंती आहे, सचिनभाई कीर यांचे ते मित्र आहेत, कृपया त्यांनी आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. किरण पवार स्ट्राइक एंड पर जोरदार प्रहार किया था, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं. किरण पवार का बल्ला हवा में झूलता हुआ नजर आया, हवा से बातें करता हुआ उनका बल्ला. तीन ओवर की समाप्ति हो चुकी है. पहले ओवर में 11, दूसरे ओवर में 8, तीसरे ओवर में 6, कुल मिला के 25 रन अब जीतने के लिए बचे हुए 6 गेंदों में. मेरे गुणलेखक जी बताते हुए 6 गेंदें बची है, 6 गेंदें और 38 रनों की जरूरत. सन्माननीय सुरेश भाऊ कीर यांच्या माध्यमातून 2500 रुपयाची ती देणगी आलेली आहे. मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार. त्याचप्रमाणे सन्माननीय पांडुरंग बामणे यांच्यातर्फे 1100 रुपयाची देणगी आलेली आहे. मंडळातर्फे त्यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक आभार. जी हाँ, परफेक्ट यॉर्कर, बिल्कुल बल्लेबाज विश्वजीत के पास कोई उसका जवाब नहीं था. विश्वजीत को लाजवाब कर दिया है.
5 गेंदें बची है और 38 रनों की जरूरत। ऐसा लग रहा था कि यह मैच बहुत ही रोमांचित करने वाला होगा, रोमहर्षक होगा, कांटे की टक्कर होगी। श्री फाईज भाई नजीरी पुरस्कृत टायगर ग्रुप क्रिकेट क्लब वडवली आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस कैलासवासी एकनाथ मांजरेकर व कैलासवासी सौ जयश्री रत्नाकर कीर यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या या भव्यदिव्य क्रिकेट स्पर्धेमध्ये या ठिकाणी काही वेळामध्येच आगमन होत आहे। माननीय कु आदितीताई तटकरे मॅडम, माजी पालकमंत्री जिल्हा रायगड यांचं या ठिकाणी काही क्षणामध्ये आगमन होत आहे। त्याच पद्धतीने मराठी सिने अभिनेत्री पूजा जयस्वाल यांचं देखील या ठिकाणी काही क्षणांमध्ये आगमन होणार आहे। मंडळाच्या सर्व सदस्यांना विनंती आहे की कृपया आपण सीमारेषे दिशेने जायचं आहे, जेणेकरून एखादा निर्णय देणं सोपं जाईल। सन्माननीय फाईजभाई नजीरी पुरस्कृत टायगर ग्रुप क्रिकेट क्लब वडवली श्रीवर्धन आयोजित या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये आपण पाहतोय बहुसंख्येनं क्रिकेटचे रसिक या मैदानाच्या चारही बाजूला आपण पाहतोय या सामन्यांचा आनंद घेत आहेत। परंतु हा सामना सुद्धा आपण पाहतोय अगदी वन साइड झालेला आहे, परंतु यानंतर अजूनही काही सामने शिल्लक आहेत आणि ते सामने अगदी अटीतटीचे होतील, रंगतदार होतील यात तिळमात्र शंका नाहीये। परंतु इथे पाहुण्यांची लगबग आणि त्याच वेळेस अनेक आदरणीय व्यक्ती आणि सन्माननीय पाहुणे या मंचावरती येत आहेत आणि सन्माननीय अदितीताई तटकरे, माजी पालकमंत्री आणि विद्यमान आमदार यांचं सुद्धा काही क्षणात इथे आगमन होणार आहे। नबील उकय वरवटनावाले यांच्यातर्फे इथे 2000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। जर महाड संघ जिंकला तर महाड संघ आपण पाहतोय विजयाच्या उंबरठ्यावरती आहे आणि 2000 रुपयांचं कॅश प्राइज त्यांच्या संघासाठी आलेलं आहे। धन्यवाद नबील भाई उकई वरवटनावाले। और इसी के साथ ये मैच जीत लिया है गेंदबाजी करने वाली टीम ने, सारा सिद्रा 11 महा टीम। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक। आने वाले मैच के लिए ढेर सारी शुभकामनाएं। डीजे आमच्या या स्पर्धेसाठी टायगर ग्रुपसाठी किशोरभाई पिळणकर यांच्याकडून 3000 रुपयांची देणगी आली आहे, त्यांचे देखील मनपूर्वक आभार। आणि अमोल आपण पाहतोय या सामन्यामध्ये अफलातून फलंदाजी करणारा धमाका ज्याने केला होता। फलंदाजी करत असताना 4 षटकार आणि 3 चौकारांशी आपली खेळी सजवली होती, साकारली होती। तो सामनावीराचा मानकरी ठरलाय करण मोरे। 40 धावांची मॅरेथॉन खेळी त्याने साकारलेली आहे आणि त्यांच्यासाठी इथे वैयक्तिक स्वरूपांचं सुद्धा पारितोषिक आलेलं आहे। त्याचप्रमाणे